नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? तर आज आपण नवीन लेटर्स बघणार आहोत. आता प, फ, ब, ब ही 4 लेटर आपण शिकलो. नंबर्स शिकलोत, हो की नाही? आता आज कुठलं लेटर बघायचं आहे? आज आपण एकच लेटर शिकणार आहोत आणि त्याचे चित्र बघायचे, पिक्चर्स बघायचे आणि त्याच्यावरून आपण ठरवूयात की कुठलं लेटर आहे ते. चला तर मग. त्याच्या आधी रिव्हिजन. हे कुठलं लेटर आहे? प. प पतंगाचा. हे कुठलं आहे? फ. फुलपाखरू, फणस. हे कुठलं आहे बरं? ब. बदकाचा. आणि हा भ. भटजीचा. हो की नाही? भोवरा, भटजी. तर ही 4 लेटर्स आपण बघितलेले आहेत मागे. आता ह्याच्या पुढचं एकच लेटर राहिलेलं आहे. ते आपण बघणार आहोत. मग ह्यांची फॅमिली पूर्ण होईल 5 लेटर्सची. हो की नाही? चला. हे कोण आहे बरं सांगा? पिसारा फुलवून नाचतोय. किती सुंदर कधी नाचतो माहिती हा? पावसाळ्यात पाऊस पडायला लागला की हा खूप छान पिसारा फुलवून नाचतो. कोण आहे हा? मोर. बरोबर. पिकॉक. कोण आहे? पिकॉक. तर हा पिकॉक आहे ना, याला आपण मराठीमध्ये मोर म्हणतो. आणि तो पावसाळ्यात खूप सुंदर नाचतो. पाऊस पडायला लागल्यावर त्याचा पिसारा किती सुंदर आहे की नाही? हो ना? आता पुढे बघूया आता काय आहे. हे कोण आहे सांगा बरं? हा आहे कॉर्न. बेबी कॉर्न म्हणतो की नाही, तुम्ही खाता की नाही? असं मस्त त्याला भाजतात, मग त्याला लिंबू लावायचं. ना? ह्याला कॉर्न म्हणतात. ह्याला आपण मक्याचे कणीस म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो याला? मका. मक्याचे कणीस. अरे, हे कोण आहे सांगा बरं? किती छान छान कलरफुल आहेत की नाही? मासे. बरोबर ओळखलं. पाण्यात राहतात हे मासे. आपण ह्याला काय म्हणतो? फिश म्हणतो. हा काय आहे? फिश. किती सुंदर आहेत की नाही? आणि ह्याला म्हणतो आपण मासा. इथे 2 मासे आहेत आणि इथे एक मासा बघा बरं कसा करतोय. श्वास घेतोय तो गिल्स मधून. हो की नाही? आता पुढे. ही काय आहे? बापरे! ही कोण आहे माहिती तुम्हाला? ही आहे मगर. मगर म्हणजे काय? क्रोकोडाईल. क्रोकोडाईल कुठे राहते? पाण्यात पण राहते आणि जमिनीवर पण राहते. हो की नाही? क्रोकोडाईल आणि ह्याचा मित्र होता एक. ती गोष्ट आठवते का तुम्हाला? माकड आणि मगर यांची गोष्ट आठवते का? कसा तो फळं देत असतो तिला मगरीला आणि मग नंतर कशी ती मगरी त्याला हे करते. हो की नाही? आणि मग तो म्हणतो आता मी माझं हृदय कसं झाडावरच ठेवलंय. मग ती त्याला कशी हे करते ना, माकड म्हणतो, "तू मला धोका दिलास. तू माझा फ्रेंड नाहीयेस." ती गोष्ट माहिती की नाही? ती आहे ही मगर. हे बघा त्या मगरीचा मित्र कोण आहे? मित्र. मित्र कोण आहे? माकड. हे बघा कशी मस्ती करतायत माकड. हा कोण आहे? माकड. अरे, ही भाजी तुम्हाला माहिती व्हेजिटेबल, ग्रीन व्हेजिटेबल कुठली येते? ह्याला फेनुग्रीक लीव्हज म्हणतात. म्हणजेच मेथीची भाजी. आवडते ना, मेथीचे पराठे करतो आपण. मेथीची भाजी करतो आणि छान असते पौष्टिक ही. हो की नाही? ही आहे मेथीची भाजी. अरे, हे किती क्यूट आहे बघा बरं. काय म्याव, म्याव. म्याव, म्याव करते. हा कोण आहे? मांजर. किती गोड आहे की नाही ती मांजर. छोटी-छोटी पिल्लू. आणि इकडं दुसरी बघितली का तुम्ही मांजर? ती अभ्यास करतीये. बघा बरं अभ्यास करताना कशी दिसते ती म्याव म्याव करत. मांजर. आता आपण तुम्हाला आता लक्षात आलं असेल. आपण मासा बघितला, मोर बघितला, मांजर बघितलं, मेथीची भाजी बघितली. याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल, की आपलं लेटर कुठलं आहे? तर म. आपलं लेटर कुठलं आहे? म. बरोबर ओळखलत. म कसा करायचा आहे? भ लिहिलं होतं की नाही आपण भटजीचा, त्याच्यावरचं फक्त सर्कल काढायचं, की झालं मग आपलं तयार. आता ते मग कसं लिहायचं आणि त्याचे कुठले-कुठले चित्र काढायचे आहेत, पिक्चर्स काढायचे, ते बघूयात हां आपण. आता तुम्ही वर मचे पिक्चर्स बघितले हो की नाही? मासा बघितला, मोर बघितला, मका म्हणजे काय? स्वीट कॉर्न. जे आपण खातो ना त्याला कणीस म्हणतो आपण. तर ते बघितलं. ते ते
कसं लिहायचं ते सोपं आहे, ते लिहूयात आपण आता. नेहमीसारखीच डेट लिहायची आहे. आता म कसं लिहायचं आहे ते बघूयात. 5 टाइम्स 3 लाईन्स. आपण भ काढलं की नाही भटजीचा, तेव्हा वर सर्कल देत होतो, पण आता म मध्ये सर्कल द्यायचं नाही आहे, फक्त एक प्लसचं चिन्ह काढायचं असं. मग हे इथं टोक जोडून टाकायचं आहे आणि मग स्टँडिंग लाईन, डोक्यावर पूर्ण टोपी. हे काय झालं? म मगरीचा, म मास्याचा. कळलं? मग कसं लिहायचं आहे? तर याला 4 लाईन्स लिव करायच्या आहेत. आपण आधी काढणार आहोत मका. मका म्हणजे काय? मक्याचे कणीस आपण काय म्हणतो? स्वीटकॉर्न म्हणतो. आपण पावसाळ्यात खात नाही का? ह्यातलं कणीस आणि वर त्याचा हिरवा हिरवा पाला असतो की नाही असा, त्याला खाली धरायला असा दांडा असतो आणि मग त्याच्यात काय असतात? ह्या बिया असतात, म्हणजेच दाणे म्हणतो आपण त्याला ॲक्च्युली. मक्यांचे दाणे गोड असतात की नाही, तेच खातो आपण. आणि तर असे हे दाणे काढायचे. हा झाला मका. ह्याला म्हणतो आपण मका, मक्याचे कणीस, मका. आता आपण 3 पिक्चर्स काढणार आहोत. एक काढणार आहोत मक्याचे कणीस काढलं. आता आपण इथं काढणार आहोत मासा आणि खाली काढणार आहोत मोर. मासा तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही काढायचा आहे. मी छोटासा काढला आहे कारण मला इथं थोडीशी जागा आहे. तुम्हाला जसं काढायचं आहे तसा तुम्ही काढू शकता. हा काय झाला आपला? मासा म्हणजे काय? फिश. मासा म्हणजे काय? फिश. आता आपण काढणार आहोत मोर. छान छान. मी थोडा छोटा काढते. आपण बदकासारखा आधी काढून घ्यायचं आहे. मोराचा पिसारा किती सुंदर असतो की नाही. हा झाला मोर. मग त्याचा झाला हा तुरा. हे त्याचे झाले पाय. ओके. आता त्याचा पिसारा काढायचा आपल्याला. असा छान मोराचा पिसारा काढायचा आहे. आणि मग ह्या पिसाऱ्यात असे त्याचे पीस, मोराचं पीस किती सुंदर असतं की नाही. हे मोराचं पीस काढायचं आहे. हा काय झाला? मोर. जसा तुम्हाला येईल तसा काढा. त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. मग आपण काय काढलं आता? हे मका, मक्याचे कणीस, मासा आणि मोर. तर आपण आत्ता काय बघितलं? म अक्षर. मग तुम्ही बघितलं ना, आपण आता कुठल्या लेटर शिकलोत? म म म मास्याचा, मोराचा. तर आता इथे आपली ही फॅमिली पूर्ण झाली. म्हणजे कुठली? प, फ, ब, भ, म. अशा तऱ्हेने आपले 5 लेटर झालेले आहेत. आता पुढच्या लेटर्सच्या वेळेस पुढे भेटू आपण नंतर. ओके. तोपर्यंत सगळ्यांना काय आहे? बाय बाय.